नमस्कार मित्रों, मी डॉक्टर सिद्धांत गांधी, MD मेडिसिन DNB कार्डिओलॉजी, कन्सल्टंट इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून मागच्या वर्षभरापासून प्रॅक्टिस करत आहे. सोलापूर, बार्शी येथे दोन्ही ठिकाणी प्रॅक्टिस करत आहे. सुविधा मी आल्यापासून माझी पहिली अँजिओप्लास्टी असेल, मी मूळचा इथला असल्यामुळं माझं जॉईनिंग असेल, सुविधामध्ये येतो आहे. सुविधामध्ये कंटिन्युअसली मी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर ह्या गोष्टी करतो आहे, रेग्युलरली करतो आहे. आम्ही सगळे इथे सगळ्यात बेसिक फायदे सुविधामधले की इथे योजना आहे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. ज्या योजनेचा आत्ता सरांनी सांगितलं की कुठल्या कुठल्या ब्रांचची योजना आहे, कुठल्या कुठल्या रोगांबद्दल, कुठल्या कुठल्या डिसिजेसबद्दल ती योजना आहे आणि त्याचा पेशंटला जे नीडी पेशंट्स आहेत, गरजू पेशंट्स आहेत, त्यांना त्याचा कसा फायदा होतो आहे हे मी स्वतः वर्षभर पाहत आलो आहे. आम्ही रेग्युलरली रुटीनली अँजिओप्लास्टी करत आलेलो आहोत. इथे टीम म्हणून आम्ही काम करतो. एकटा करण्यापेक्षा टीम म्हणून काम करत असल्यामुळे पेशंटला त्याचा रिझल्ट चांगला मिळतो, पेशंटला बेनिफिट चांगला मिळतो. तो रिझल्ट आरोग्याच्या बाबतीत असेल, तो रिझल्ट फायनान्शियल असेल, सगळ्या बाबतीत पेशंटला रिझल्ट चांगला मिळतो. इथे आम्ही सगळ्या प्रकारचे अँजिओप्लास्टीज म्हणजे हाय रिस्क अँजिओप्लास्टीज असतील, लेफ्ट मेन असेल, बायफर्केशन असेल, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या हाय रिस्क अँजिओप्लास्टी म्हणतो, किंवा वय जास्त झाल्यावर असेल, किंवा ज्याला किडनीला सूज असते अशा पेशंटची अँजिओप्लास्टी असेल, किंवा तुम्ही प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणजे हार्ट अटॅक चालू असताना अँजिओप्लास्टी असणे, या सगळ्या प्रकारच्या अँजिओप्लास्टी आम्ही रुटीनली इथे करतो आहे. त्याच्यामध्ये विथ गुड रिझल्ट्स आणि रिझल्ट चांगला आहे. MJPGYमध्ये करतो. योजनेत एमर्जन्सी असेल तर एमर्जन्सी परमिशन घेऊन आम्ही त्या गोष्टी करतो आहे. या व्यतिरिक्त काही पेरिफेरल इंटरव्हेन्शन्स असतील, मेंदूची अँजिओग्राफी असेल, याही आम्ही इथे रुटीनली करत आलेलो आहे. सांगण्याचा, आज बोलवण्याचा तुम्हाला हेतू की ह्या जवळजवळ 8 वर्षापासून जरी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी होत असेल तर बऱ्याच लोकांना त्याची माहिती नसते की आपल्याला होईल का, आपल्याला काही खर्च येईल का, गेलं तर होईल का, गेलं तर कोणी आपल्याला अटेंड करेल का. तर या सगळ्या गोष्टींची पूर्तता तुम्हाला इथे आल्यावर इमिजिएटली होईल. तुम्हाला फक्त कुठल्याही प्रकारचं कार्ड असेल, पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल, तुम्हाला त्याचा फायदा त्या योजनेचा तुम्हाला नक्की मिळेल. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीचा तर फायदा नक्कीच तिथे मिळेल. ठीक आहे. बद्दल देण्यासाठी इथे आज आपण इथे सांगतो मी. तर सुविधा हॉस्पिटल हे एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, विच आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. हे ह्या इंट्रोडक्शनमध्येच ते ॲम्बिशन सांगण्याचं काम हे की आमचं पुढे काम करण्याचा दृष्टिकोन काय हे सांगण्यासाठी हे करतो आहे. ब्रीफमध्ये सांगायचं तर आपल्या इथं सर्व पेशंट्सवरती ट्रीटमेंट दिली जाते. मेडिसिन, सर्जरी, ऑर्थोपेडिक याच्या मेनली सगळ्या स्पेशालिटी किंवा जेवढ्या सगळ्या सर्जरीज असतात ते आपण इथे करतो. त्याची सगळी मेडिकल ट्रीटमेंट आणि ज्या सर्जिकल इंटरव्हेन्शन्स आहेत ते आपण सगळे करतो. आपल्या इथं मेडिसिनमध्ये मेन कार्डिओलॉजी आहे, जिथं कॅथलॅब आहे. आपली पहिली बार्शीतली आणि सर्वात सक्सेसफुली रन होणारी कॅथलॅब आहे. आत्तापर्यंत आपण 1000पेक्षा जास्त अँजिओग्राफीज आणि साधारण 350 अँजिओप्लास्टीज केलेल्या आहेत. ह्या सगळ्या महात्मा फुले योजनेअंतर्गत केल्या जातात. आणि कुठलाही एक एक्झाम्पल सांगायचं म्हणजे की हार्ट अटॅकनी पेशंट कित्येक वेळा अर्ध्या तासात, 1 तासात जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण होते. त्या काळामध्ये आपल्या बार्शीच्या आजूबाजूचे जेवढे गावं आहेत किंवा बार्शी स्वतः शहर आहे, इथल्या इथे आपल्याला एमर्जन्सी 1 तासाच्या आतमध्ये अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी, जे की स्टँडर्ड आहे ऑल ओव्हर वर्ल्ड, हे करता येतं. त्याच्यासाठी आपल्याकडे बार्शीतले व बाहेरचे अनेक कार्डिओलॉजिस्ट पण आहेत. ते कार्डिओलॉजीबद्दलची डिटेलमध्ये माहिती डॉक्टर सिद्धांत गांधी सर देतील तुम्हाला. त्या व्यतिरिक्त डॉक्टर प्रकाश बुरगुटे आणि डॉक्टर सुयोग बुरगुटे हे ऑर्थोपेडिक्सच्या सगळ्या सर्जरी इथे केल्या जातात. ऑर्थोच्या सगळ्या. डॉक्टर प्रकाश बुरगुटे मागच्या 35 वर्षापासून बार्शीमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याबद्दल सगळ्यांना माहितीच आहे. आपल्याकडे दिवसाला ऑन ॲन ॲव्हरेज 2 ते 3 ऑर्थोच्या म्हणजे अस्थिरोग, हाडांच्या सर्जरीज केल्या जातात. आणि ह्या पण ज्या योजनेमध्ये बसतात त्या योजनेमध्ये केल्या जातात. आणि इतरही ज्या लागतात त्याही आपण इथे करतो. जसं की इवन स्पाईनच्या सर्जरीज पण आपण इथं केल्या जातात. योजनेमध्ये इतर जेवढ्याही सर्जरी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आहेत त्या सर्व करण्याच्या सुविधा आपल्या इथे आहेत. मग त्यासाठी आपल्याला इथून कुठलंही बाहेर जाण्याची गरज नाही आहे.
माझ्या मते किंबहुना कुठल्याही शहरामध्ये जेवढ्या क्वालिटीची केअर मिळते त्या स्टँडर्डची केअर इथे आपल्याला देता येणं आता शक्य आहे. आणि बाकी डिटेलमध्ये जेवढ्या स्पेशालिटीबद्दल बोलायचं तेवढं फार जास्ती होत जाईल आणि ते ह्या व्हिडिओच्या स्कोपच्या बाहेर असेल. पण त्याच्यामध्ये गॅस्ट्रोएंटरोलॉजी म्हणजे कोणाची स्कोपी करायची असेल किंवा त्याच्यामध्ये आतमध्ये जर काही प्रोसिजर करायची असेल तर ती पण इथे केली जाते. त्याच्यानंतर इतर नेफ्रोलॉजी म्हणतो की ज्यांचा किडनीचे आजार आहेत, ज्यांना किडनीसाठी पुढे डायलिसिस वगैरे रेग्युलरली लागतं तर ते डायलिसिसही इथे केलं जातं. ICU आपलं 12 बेडेड आहे, त्याच्यामध्ये सर्व केअर दिली जाते. मी पुणे आणि मुंबईमध्ये याच्या आधी काम करत होतो, त्याच्यामुळे तिथल्या लेवलची जेवढी बेस्ट पॉसिबल केअर आहे तिथे आपल्याला इथे पण देण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करतो. मी डॉक्टर सुयोग प्रकाश बोरगोटे, सुविधा हॉस्पिटल हे ते कार्यरत आहे. माझ्यासोबत माझे वडील डॉक्टर प्रकाश गोविंदराव बोरगोटे हे सुद्धा कार्यरत आहेत. सुविधा हॉस्पिटलमध्ये आम्ही अस्थिरोग विभाग सांभाळतो. आपल्या सुविधा हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजनेअंतर्गत सुविधा असल्यामुळे इथं अस्थिरोगाच्या केसेस केल्या जातात आणि त्या फ्री ऑफ कॉस्ट केल्या जातात. मागच्या 2 वर्षामध्ये सुविधा हॉस्पिटलमध्ये 1000पेक्षा अधिक केसेस झालेल्या आहेत. त्या केसेसपैकी कॉम्प्लिकेशन्स कुठल्यासुद्धा केसेसला नाही आहेत. रिझल्ट सर्वांचे चांगले आहेत आणि योजनेअंतर्गत इथं ऑपरेशन्स हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये होतात. तरी ह्या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा. तर गोरगरिबांमध्ये ज्यांना आर्थिक अडचण असते त्या आर्थिक अडचण असलेल्या लोकांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा, महात्मा फुले योजनेचा. नमस्कार, मी विजयगंध गायकवाड. आज सुविधा हॉस्पिटलमध्ये साधारण 6 ते 7 वर्ष झाले काम करतो आहे. आणखीन कॅथलॅबचं मी इंचार्ज असून चीफ टेक्निशियन असून मला साधारण 19-20 वर्षाचा अनुभव आहे. तरी आम्ही आमच्या कॅथलॅबमध्ये 2016पासून आजपर्यंत आम्ही साधारण 1600-1700 टोटल प्रोसिजर केलेल्या आहेत. आणखीन त्यापैकी 600-700 अँजिओप्लास्टी केलेल्या आहेत. आणखीन यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेचा सर्वात मोठा योगदान असून आणखीन आमची एकमेव सुरुवातीला कॅथलॅबपासून आम्हाला इथल्या बार्शीच्या आजूबाजूच्या किंवा बार्शीतल्या जनतेचा खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. आणखीन त्यांच्या प्रतिसादाला आम्ही पुरेपूर खरं उतरलेलं आहे. आजपर्यंत आम्ही काही बाहेरून आलेले प्रवाशांचे जेव्हा त्यांनी बाय रोड जात असताना त्यांना अटॅक आलेला असताना त्यांच्याकडं बाकीची कुठली सोय नसताना म्हणा, पैशाची म्हणा किंवा राशन कार्ड नसेल म्हणा किंवा कुठलीही गोष्टीची सोय नसताना आम्ही प्रायमरी बेसिसवर त्यांचं ट्रीटमेंट केलेलं आहे. आणखीन त्यांचा जीव वाचवलेला आहे. यामध्ये लोकांची आम्हाला या गोष्टींच्या बाबतीत वाहवा पण मिळालेली आहे. आणखीन आम्ही आमच्या प्रोसिजर्स खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतो आहे. आम्ही हाय रिस्क प्रोसिजर्स करतो आहे. डॉक्टर सिद्धांत गांधी सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही खूप व्हरायटीज ऑफ प्रोसिजर्स करतो आहे. हाय रिस्क प्रोसिजर्स म्हणा, लाईफ सेविंग प्रोसिजर्स म्हणा, टेम्पररी पेसमेकर्स, परमनंट पेसमेकर्स, व्हरायटीज ऑफ केसेस करतो आहे आम्ही. आणखीन यामध्ये आमच्याकडे महात्मा ज्योतिबा फुलेच्या माध्यमातून जेवढे मॅक्झिमम केसेस करता येईल आम्ही जनतेपर्यंत त्याची सोय पोचवतो आहे. तर आमची कॅथलॅबची जी टीम आहे पूर्ण एक्सपर्टाईज टीम असून कार्डिओलॉजिस्ट पण फुल्ली एक्सपर्टाईज विथ ऑल टाईप ऑफ प्रोसिजर्स. त्यांचे एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. आणखीन आमचं सगळ्यांचा टीमवर्क खूप मोठं एकदम इफेक्टिवली काम करतो आम्ही इथे. आणखीन आमचे रिझल्ट्स पण चांगले आहेत.